वल्लभ गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदनन्दन व्रज जनरञ्जन यशोदनन्दन व्रज जनरञ्जन जमुनातीरा वनचारी जमुनातीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 रामो राम राम हरे हरे जय राधा गोविंद श्री राधे जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च
नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनः शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौरभक्तवृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। कृष्ण प्रभूजी काहीतरी साऊंड येतोय तुमच्या कदाचित. आता आता ठीक आहे का माताजी? हो हो प्रभूजी आता ठीक आहे, कारण की खूप जास्त येत होता तुमचा आवाज नव्हता येत. ओ इज इट? ओके ओके हो ओके सॉरी. ठीक आहे. माझ्या मते हे सेटिंगचं आहे ते नॉईज कॅन्सलेशनचं. ठीक आहे. तर आपण काल शुकदेव गोस्वामींच्या द्वारे खूप सुंदर श्लोक पाहिला की कशा प्रकारे ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत भगवंत जर बाकीच्या प्राणीमात्रांची व्यवस्था करतायत तर भगवत भक्तांची पण निश्चित करतील। आणि त्याच्यामुळे भगवत भक्तांना आपल्या आयुष्यासाठी आत्मा आणि शरीर एकत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं काम करावं आणि राहिलेली शक्ती आणि वेळ हा आत्मसाक्षात्कारासाठी म्हणजे भगवंतांना जाणून घेण्यासाठी भक्तीमध्ये प्रगतीसाठी आपण वापरायला पाहिजे श्रीमद भागवताच्या अनुसार। आणि त्याच शृंखलेतील पुढचा श्लोक आपण आज पाहू, श्लोक क्रमांक 5। आणि ज्या प्रकारे मी काल शेवट करताना सांगितलं की याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक व्यक्तीकडून संन्यासी होण्याची अपेक्षा आहे, असं अजिबात नाही। का? कारण सध्याच्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये आपण पाहतो, जसं मी सांगितलं 97-98% जास्त सदस्य हे गृहस्थ आहेत। केवळ आजच्या पिढीतच नाही तर श्रीमद भागवतामध्ये जर तुम्ही कित्येक महान राजांचे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, जसं की युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, पृथु महाराज आणि ब्रह्माजी आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाचे जे जनक आहेत ते अशा प्रकारे अनेक महात्म्यांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। प्रल्हाद महाराज
की जे गृहस्थ जीवन ज्यांनी पालन केलं, जीवनाचं पालन केलं आणि तरीही भक्तीच्या सर्वश्रेष्ठ स्तरावर ते होते. तर अशाच काही महान राजांचं आपण उदाहरण पण या आजच्या चर्चेमध्ये चर्चा करूया. तर त्याआधी कुणाचा काही प्रश्न आहे का आपल्या कालच्या झालेल्या चर्चेवर? हरे कृष्ण. प्रभुजीज, माताजीज. ठीक आहे. तर आपण श्लोक क्रमांक 5 पासून सुरुवात करूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. चिरानि किं पथिनः सन्ति दिशन्ति भिक्षाम् चिराणि किं चिराणि किं चिराणि पथि किं न पथि न सन्ति सन्ति दिशन्ति भिक्षाम् नैवाग्रीपा परभृतः सरितोऽप्यशुष्यन् नैवाग्रीपाः परभृतः सरितोऽप्यशुष्यन् रुद्धा गुहा किमजितो वतिनोपसन्नान् चिन्तोवतीनोपसन्नान् कस्मात् भजन्ति कवयो धनदुर्मदान्धान् कस्मात् भजन्ति कवयो धर्मदानान्. तर या श्लोकामध्ये खूप हा पण महत्वाचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाची ओळ आहे, चौथी ओळ, ज्याच्यामध्ये शुकदेव गोस्वामी प्रश्न विचारत आहेत. काय प्रश्न विचारत आहेत? कस्मात भजंती कवयो धन दान, की कवयो म्हणजे जे बुद्धिमान ज्ञानी व्यक्ती आहेत, अशा बुद्धिमान व्यक्तीसाठी वर 3 कारण त्यांनी दिलेली आहेत 3 ओळींमध्ये. हे जर सर्व गोष्टी असतील तर अशा धन दुर्मद अंधान, अंध म्हणजे जो की भ्रमित आंधळा झालेला व्यक्ती आहे. कशाने आंधळा झालेला? धन दुर्मद, की अतिशय चांगल्या किंवा चुकीच्या प्रकारे धन प्राप्त करून जे उन्मत्त झालेले, असे अंधान, असे उन्मत्त झालेले संपत्तीने, अशा लोकांची स्तुती करण्याची, हाजी करण्याची, चापलूसी करण्याची ज्ञानी व्यक्तींना गरज नाहीये. शुकदेव गोस्वामी म्हणतात स्वतःला या पृथ्वीवर जगण्यासाठी. का गरज नाहीये? कारण पहिल्या 3 ओळींमध्ये ते कारण सांगतात. चिरानि किं पथिन संति दिशन्ति भिक्षाम, की हा पण श्लोक वैराग्यावर आहे, की ते सांगतात की जी की वापरात नाही आहेत अशी जी वस्त्र लोकांनी त्याग करणं सोडून दिलंय का? म्हणजे असं नाही की कुणीही विना वस्त्राचं राहावं लागेल. भगवंतांनी प्रत्येकासाठी दिलेलं आहे. त्याच प्रकारे नैवांग्री पा परभृत सरितोप्य शुष्यन. सरिता म्हणजे नद्या, आणि त्याच्या अगोदर न संती दिशंती भिक्षाम, की केवळ दुसऱ्यांच्या पालन पोषणासाठी जगणारे वृक्ष, अशा वृक्षांनी फळं, फुलं, कंदमुळं जे काही आवश्यक आहे आपल्या जगण्यासाठी ते देणं बंद केलेलं आहे का? नैवांग्रिपा परभृत सरितोप्यशुष्यन, की पिण्याचं पाणी देणाऱ्या नद्या ह्या सगळ्या आटल्या आहेत, त्यांनी पाणी देणं बंद केलं आहे का? रुद्धा गुहा किमजितो वती नोपसन्नान, आणि पर्वतातील अशा गुहा ज्या की थंडीच्या दिवसामध्ये पण वॉर्म म्हणजे उबदार राहतात, आणि कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पण ज्या थंडावा देतात, अशा पर्वतातील गुहा काही सर्व बंद झाल्या आहेत का? नष्ट झाल्या आहेत का? याचा अर्थ जर ह्या सगळ्या व्यवस्था भगवंतांनी करून दिलेल्या आहेत, तर शरीर आणि जीव एकत्र राहण्यासाठी एवढी मरमर करण्याची किंवा भौतिकवादी लोकांचे तळवे चाटण्याची किंवा त्यांची हाजी करण्याची, भौतिकवादी लोकांची स्तुती करत राहण्याची गरज नाहीये. भक्तांना असे पण भगवंत निश्चित त्यांची काळजी घेतील, जर ते बाकीच्या सर्व प्राणी मात्रांची काळजी घेत आहेत. हा याचा मतितार्थ आपण वाचूया, अनुवाद आणि तात्पर्य. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजीज, माताजीज, हरे कृष्ण.
हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. योजना माताजी. फाटलेली वस्त्रे रस्त्यावर पडलेली नाहीत काय? इतरांच्या पोषणासाठीच अस्तित्वात असणारे वृक्ष भिक्षा देत नाहीत काय? नद्या सुद्धा पाणी आटून गेल्यामुळे तहानलेल्यास पाणी देत नाहीत काय? पर्वतातील गुहा आता बंद झाल्या आहेत काय? किंवा सर्व शक्तिमान परमेश्वर शरणागत जीवाचे रक्षण करीत नाहीत काय? तर मग ऋषी मुनिजन अति कष्ट करून अर्जित केलेल्या धनाने मदांध झालेल्या लोकांची स्तुती कशासाठी करतात? तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा, संन्यस्त जीवन भिक्षा मागण्यासाठी आहे. बांडगुळाप्रमाणे इतरांच्या जीवावर जगण्यासाठी कधीच नसते. दुसऱ्यांचा कोणताही लाभ न करता त्यांच्याच जीवावर जगते ते बांडगुळ होय. संन्यासाश्रम हा केवळ गृहस्थाश्रमीयांच्या मिळकतीवर अवलंबून राहण्याकरिता नसून समाजासाठी काही भरीव कामगिरी करण्यासाठी असतो. उलट प्रमाणित संन्याशाने गृहस्थांकडून स्वीकारलेले दान म्हणजे त्यांनी दानी व्यक्तीच्या निश्चित लाभासाठी दिलेली एक संधी असते. सनातन धर्म पद्धतीमध्ये संन्याशांना दान देणे हा गृहस्थांच्या कर्तव्याचाच एक भाग आहे आणि शास्त्रांनी सांगितले आहे की गृहस्थांनी संन्याशांना आपल्या कुटुंबातील मुलांप्रमाणेच वागवावे व त्यांनी काही मागण्यापूर्वी त्यांना अन्न, वस्त्र आदी द्यावे. म्हणून तथाकथित भोंदू साधूंनी श्रद्धाळू गृहस्थाश्रमीयांच्या या दान करण्याच्या कर्तव्याचा गैरफायदा घेऊ नये. संन्यस्त व्यक्तीचे सर्वप्रथम कर्तव्य म्हणजे त्याने आत्मसाक्षात्कारासाठी मनुष्यास निश्चित आणि अनुभूत असे मार्गदर्शन व्हावे म्हणून काही साहित्यिक रचना केली पाहिजे. श्रील सनातन, श्रील रूप आणि वृंदावनातील इतर गोस्वामींच्या संन्यस्त जीवनातील अन्य कार्यांपैकी प्रमुख कार्य म्हणजे त्यांनी वृंदावनातील सेवाकुंज या ठिकाणी एकत्रित येऊन केलेली विद्वत्तापूर्ण चर्चा होय. सेवाकुंज या ठिकाणी श्रील जीव गोस्वामींनी श्री राधा दामोदर मंदिर निर्माण केले आणि येथेच श्रील रूप गोस्वामी आणि श्रील जीव गोस्वामींची समाधी मंदिरे आहेत. अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी अलौकिक महत्त्व असलेले अमर्याद साहित्य रचले आहे. त्याचप्रमाणे सर्व आचार्यांनी स्वेच्छेने संन्यासाश्रम स्वीकारला. परंतु इतरांच्या जीवांवर सुखासीन आणि बेजबाबदार जीवन जगणे हा त्यांचा हेतू नव्हता. उलट संपूर्ण मानव समाजाचे कल्याण करावे हाच त्यांचा हेतू होता. जे लोक समाजासाठी काही भरीव कार्य करू शकत नाहीत त्यांनी गृहस्थाश्रमीयांकडे भिक्षा मागण्यासाठी जाऊ नये. कारण अशा साधूंनी भिक्षा मागणे म्हणजे संन्यासाश्रमाचा अवमानच आहे. शुकदेव गोस्वामी हा इशारा विशेष करून अशा संन्याशांना देत आहेत की जे आपल्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी या आश्रमाचा अवलंब करतात. कलियुगामध्ये तर असे पुष्कळ संन्यासी आहेत. एखादा मनुष्य जेव्हा परिस्थितीमुळे किंवा स्वेच्छेने साधू होतो तेव्हा त्याची अशी दृढ श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे की भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील जीवांचे पालन करते आहेत. तर मग ते पूर्णपणे भगवत सेवेमध्ये संलग्न झालेल्या शरणागत जीवाच्या पालनपोषणाची उपेक्षा कशी करतील? सामान्य मालकही आपल्या सेवकाच्या गरजा पुरवतो. मग सर्व शक्तिमान, सर्वश्रेष्ठ ऐश्वर्यवान भगवंत आपल्या पूर्ण शरणागत सेवकाच्या किती गरजा पुरवित असतील? सामान्य प्रथा अशी आहे की संन्यस्त भक्ताने कोणाकडे वस्त्रे दान मागण्याऐवजी फाटके वस्त्र परिधान करावे. असा भक्त रस्त्यावर फेकलेले टाकाऊ व फाटके वस्त्र धारण करतो. जेव्हा तो भुकेलेला असतो तेव्हा फळे देणाऱ्या उदार वृक्षाकडे जातो आणि तहानलेला असतो तेव्हा नदीमधून पाणी पितो. त्याने आरामदायी घरात राहणे आवश्यक नसते. त्याने सर्वांच्या हृदयांतरी वास करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवून वन्य पशूंपासून भयभीत न होता एका गुहेमध्ये राहावे. परमेश्वर वाघ आणि इतर हिंस्र पशूंना आपल्या भक्तास त्रास न देण्याची आज्ञा देतील. हरिदास ठाकूर नामक श्री चैतन्य महाप्रभूंचे भक्तही एका गुहेमध्येच राहत असत व योगायोगाने त्याच गुहेमध्ये एक विषारी सर्पही वास करीत असे. हरिदास ठाकूरांना प्रतिदिन भेटण्यास गुहेत येणाऱ्या त्यांच्या काही भक्तांना सर्पाचे भय वाटत असे आणि म्हणून त्यांनी हरिदासांना गुहा सोडण्याची विनंती केली. आपल्याला नियमितपणे भेटण्यास येणाऱ्या भक्तांना सर्पाचे भय वाटत असल्यामुळे हरिदास ठाकूरांनी गुहा सोडण्याचे मान्य केले. परंतु हे ज्या क्षणी निश्चित झाले तेव्हाच साप आपल्या बिळातून सरपटत बाहेर आला व त्याने सर्वांसमक्ष गुहा सोडली. सर्पाच्याही हृदयात वास करणाऱ्या परमेश्वराच्या आज्ञेमुळे सर्पाने हरिदासांना
अग्रक्रम दिला आणि गुहा सोडून त्यांना उपद्रव न देण्याचा निर्णय घेतला. म्हणून हरिदास ठाकूरांसारख्या प्रामाणिक भक्तांचे भगवंत कसे रक्षण करतात याचे हे ठळक उदाहरण आहे. सनातन धर्माच्या नियमांनुसार मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवंतांच्या संरक्षणावरच संपूर्णपणे अवलंबून राहण्याचे प्रारंभापासूनच प्रशिक्षण दिले जाते. जो पूर्णपणे योग्य आहे आणि ज्याचे जीवन शुद्ध आहे, त्याच्यासाठीच केवळ वैराग्याच्या मार्गाची शिफारस करण्यात आली आहे. या स्तराचे वर्णन भगवद्गीतेतही 16.5 दैवी संपत या शब्दात करण्यात आले आहे. मनुष्याने दैवी संपत किंवा आध्यात्मिक लाभ अर्जित करणे आवश्यक आहे. अन्यथा आसुरी संपत किंवा भौतिक लाभाने तो अत्यंत प्रभावित होईल व त्यामुळे त्याला भौतिक जगताच्या क्लेशांच्या जंजाळामध्ये गुंतणे भाग पडेल. संन्याशाने नेहमी कोणाच्याही संगतीशिवाय एकटेच राहावे व निर्भय असावे. वास्तविकपणे तो एकटा कधीच नसतो. तरीही एकटे राहण्यास त्याने कधीही घाबरू नये. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करतात आणि मनुष्य जोपर्यंत शास्त्रोक्त प्रक्रियेने शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आपण एकटेच आहोत असे वाटते. परंतु संन्याशाने अशा प्रक्रियेद्वारे शुद्ध झाले पाहिजे. त्यानंतर त्याला भगवंतांची उपस्थिती सर्वत्र जाणवू शकेल आणि त्याच्यासाठी कोणाचा सहवास नाही म्हणून भयभीत होण्यासारखी कोणतीही गोष्ट असणार नाही. जर प्रत्येक आश्रमाच्या नियत कर्तव्यांचे पालन करून आपले जीवनच शुद्ध बनवले तर प्रत्येक जणच निर्भय आणि प्रमाणित होऊ शकतो. वेदोक्त आदेशांचे श्रद्धेने श्रवण करून आणि भगवत भक्तीद्वारे वैदिक ज्ञानाचे सार आत्मसात करून मनुष्य स्वतःच्या नियत कर्तव्यांच्या आचरणात स्थिर होऊ शकतो. हरे कृष्ण प्रभुजी. सादर प्रणाम. श्रीला प्रभुपाद जी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो शुकदेव गोस्वामी सांगत आहेत की एका संन्यस्त व्यक्तीने कशा प्रकारे पूर्णपणे भगवंतांवर आपली श्रद्धा दृढ केली पाहिजे, की असे भगवंत जे की बाकीच्या सर्व प्राणी मात्रांसाठी सर्व काही जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देत आहेत, तर स्वतःच्या भक्तांना का बरे ते उपेक्षा करतील किंवा एकटे सोडतील? त्यांनाही निश्चित ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यांची व्यवस्था भगवंत निश्चित करतील. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात की ज्याप्रमाणे एक मालक आपल्या सेवकांच्या गरजांची ज्या प्रकारे काळजी घेतो की त्याला कोणत्या गोष्टीची कमी पडू नये, त्या प्रकारे भगवंत तर सर्व ऐश्वर्य संपन्न आहेत. आपल्या भक्तांना काय हवं नको त्या गोष्टीची ते निश्चित व्यवस्थित काळजी घेतील. त्याच्यामुळे अशा संन्यस्त व्यक्तीचं काम आहे की कोणत्याही भौतिकवादी व्यक्तींची स्तुती करून त्यांच्या पुढे करण्याची त्याला गरज नाही आहे. आणि त्या भौतिकवादी व्यक्तींकडून काही प्राप्त करण्यासाठी संन्यासी त्याच्या दरवाजात जात नाहीत. विशेषतः शुकदेव गोस्वामींचं उदाहरण श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदात आपल्याला पाहायला मिळतं, जिथे सांगितलंय की शुकदेव गोस्वामी एक कोणत्याही गृहस्थाच्या घरी ज्या वेळेस जायचे, त्या व्यक्तीच्या दरवाजामध्ये तेवढाच वेळ थांबायचे जेवढा वेळ त्या व्यक्तीला गाईचं दूध काढण्यासाठी लागतो, 10-15 मिनिट. आणि त्या दुधाची जी भिक्षा थोड्या प्रमाणात प्राप्त करायचे, ती भिक्षा मागणे हा त्यांचा जाण्याचा उद्देश नसायचा. श्रील शुकदेव गोस्वामींचा जाण्याचा उद्देश असायचा त्या भिक्षा त्या भिक्षेचा स्वीकार करून अशा गृहस्थांना भौतिक जीवनाच्या बाहेर कसं पडायला पाहिजे, आध्यात्मिक जीवनात कशी प्रगती करायला पाहिजे, हे मार्गदर्शन करणे हा शुकदेव गोस्वामींचा उद्देश असायचा. आणि अशा प्रकारचं दान अशा महान संन्यासांना देऊन त्या गृहस्थाचा पण आध्यात्मिक प्रगती त्याला प्राप्त व्हायची. तर कधीही अशा संन्यस्त भक्तांचा हेतू हा नसतो की मला ह्या व्यक्तीकडून काय प्राप्त करता येईल. अशा संन्यस्त भक्तांचा हा हेतू असतो की कशा प्रकारे मला या व्यक्तीला भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडता येईल, भगवंतांच्या भक्तीमध्ये या व्यक्तीला कशा प्रकारे मला दृढ करता येईल, हाच त्यांचा नेहमी हेतू असतो. आणि कारण असे भक्त भगवंतांवर पूर्णपणे त्यांची श्रद्धा दृढ असते, त्याचमुळे त्यांना हे पण माहिती असतं की भगवंत कशा प्रकारे सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहेत परमात्मा रूपामध्ये. आणि कोणताही प्राणी मात्र आपल्याला त्याच वेळेस इजा पोहोचवू शकतो ज्यावेळेस परमात्मा रूपामध्ये भगवंतांनी त्याला ती परवानगी दिलेली आहे कोणत्याही कारणाने.
तर जोपर्यंत भगवंत परमात्मा रूपामध्ये त्याला प्राणीमात्राला ती परवानगी देत नाहीत, तोपर्यंत कोणताही प्राणीमात्र आपल्याला इजा पोहोचवू शकत नाही. आणि श्रील प्रभुपादजी उदाहरण देतात हरिदास ठाकूर यांचं, की कशा प्रकारे श्रील हरिदास ठाकूर हे असेच एक संन्यस्त भगवंतांचे महान भक्त होते आणि इतके विरक्त होते की राहण्यासाठी घराची वगैरे पण व्यवस्था नव्हती, गुहेमध्ये निवास करायचे. परंतु त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा संग प्राप्त करण्यासाठी खूप सारे इतर भक्त त्या ठिकाणी यायचे आणि त्यांच्यापैकी काही जणांना भीती वाटायची त्या गुहेमध्ये राहणाऱ्या एका सापाची, जो की विषारी साप होता. परंतु श्री हरिदास ठाकूर यांना त्या सापापासून काही डिस्टर्बन्स, व्यत्यय नव्हता. परंतु येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना भीती वाटते, या कारणाने श्री हरिदास ठाकूर यांनी ती गुहा सोडायचं ठरवलं, की येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या सापापासून भीती वाटते. आणि हे ज्यावेळेस त्यांचं ठरलं, त्याच क्षणी चैतन्य चरितामृतमध्ये दिलेलं आहे, की तो जो विषारी सर्प आहे, भगवंतांच्या प्रेरणेने लगेच ते ठिकाण सोडून गेला आणि पुन्हा कधी त्या ठिकाणी त्याचं दर्शन गुहेमध्ये झालं नाही. तर सांगण्याचा हेतू असा, की राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, की भगवंतांच्या परवानगीशिवाय कोणताही जीव कोणत्याच प्रकारे आपल्याला इजा पोहोचू शकत नाही, जर आपण भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे समर्पित असू तर. आणि इंग्रजीमध्ये एक खूप छान एक म्हण आहे, की नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. म्हणजे भगवंतांच्या आज्ञेविना, भगवंतांच्या परवानगीशिवाय गवताचं एक पातं पण हलत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारच्या संन्यस्त भक्तांना, जे की भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित आहेत, हा विश्वास असतो की भगवंत जरूर आपलं रक्षण करतील आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पण पूर्तता करतील, ज्या प्रकारे भगवंत सर्व प्राणीमात्रांची करत आहेत. आणि श्रील प्रभुपादजी अशा संन्यस्त भक्तांचं उदाहरण देतात वृंदावनचे 6 गोस्वामी गण, ज्याच्यामध्ये प्रमुख आहेत श्रील सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, श्रील रघुनाथ दास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी आणि जीव गोस्वामी. हे 6 गोस्वामी हे वृंदावनमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी यांना विशेष सेवेसाठी पाठवलं होतं. ते म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी वैष्णव जी तत्वज्ञान आहे भक्तीचं, त्या संबंधित ग्रंथ लिहिणे आणि श्री श्री राधा आणि कृष्ण यांच्या लीलांच्या संबंधित जे कोणते पवित्र स्थळ आहेत ब्रजभूमीमध्ये, त्या पवित्र स्थळांचा जीर्णोद्धार, पुनर्जीवित करणे, म्हणजे त्या ठिकाणी लोकांना येऊन त्या ठिकाणचं महत्त्व कळण्यासाठी त्या जागांचा जीर्णोद्धार, पुनर्निर्माण करणे. तर हे 2 प्रकारच्या सेवा श्री चैतन्य महाप्रभूंनी ह्या गोस्वामींना दिल्या होत्या. आणि कशा प्रकारचं त्यांच्या अगोदरच्या जीवनामध्ये, म्हणजे संन्यास घेण्यापूर्वी कशा प्रकारे मोठ्या मोठ्या पदावर हे गोस्वामीच राहिलेले, जसं की श्रील सनातन गोस्वामी हे नवाब हुसेन शाह यांच्या दरबारामध्ये प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री म्हणून होते आणि श्रील रूप गोस्वामी फायनान्स मिनिस्टर म्हणजे वित्त मंत्री म्हणून त्या राजाच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आणि नंतर त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण स्वतःला समर्पित केल्यानंतर कशा प्रकारे विरक्त जीवन जगले, जसं की आपण पाहतो कालच्या श्लोकामध्ये, की एका झाडाच्या खाली एकच रात्र झोपायचे, दुसरी रात्र पण त्या झाडाच्या खाली नाही झोपायचे, की आसक्त होऊ नये आपण, की ते कम्फर्ट झोन ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तशा प्रकारे कोणत्याही कम्फर्ट झोनमध्ये राहू नये, भगवंतांच्या सेवेमध्ये लक्ष केंद्रित राहावं, म्हणून ते पूर्णपणे वैराग्याचं पालन करायचे. आणि श्रील प्रभुपाद विशेषतः सांगतात, की अशा व्यक्तींनी संन्यास धर्म स्वीकारू नये ज्यांना त्या संन्यास आश्रमाचा उपयोग करायचा आहे आर्थिक लाभासाठी किंवा पैसे प्राप्त करण्यासाठी. अशा आर्थिक लाभासाठी कुणीही संन्यस्त धर्म स्वीकार करू नये. अशा खऱ्या संन्यासाची जी मानसिकता आहे ती घेण्याची नसून देण्याची असावी. काय देण्यासारखं आहे त्या व्यक्तीकडे? भगवत भक्तीचं ज्ञान.
तर त्या भगवत भक्तीच्या ज्ञानामध्ये प्रगती होण्यासाठी गृहस्थांना आध्यात्मिक लाभ प्राप्त होण्यासाठी जर ते काही सामान्य दान देत असतील तर ते स्वीकारणं क्रमप्राप्त आहे किंवा योग्य आहे. परंतु त्याशिवाय पैसा, अडका इत्यादी आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी कोणीही संन्यासी होऊ नये असं शास्त्र सांगतं. आणि या श्लोकामध्ये एक महत्वपूर्ण ओळ आहे की वृद्धा हा अजितोवती नोपसन्नान, की आपल्या उपसन्नान म्हणजे भगवंतांच्या प्रती शरण गेलेल्या सर्व व्यक्तींना भगवंतांनी काय रक्षण करणं सोडून दिलेलं आहे का? सर्व शक्तिमान परमेश्वर शरणागत जीवांचे रक्षण करीत नाहीत काय? तर हे पण शुकदेव गोस्वामी प्रश्न विचारत आहेत. याचा अर्थ जो व्यक्ती भगवंतांना पूर्णपणे शरणागत आहे, भगवंत कोणत्याही स्थितीमध्ये त्याचं निश्चित रक्षण करतील. त्याविषयी त्याला काळजी करण्याची गरज नाहीये. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. आणि याच्या उदाहरणामध्ये आपण खूप सारे उदाहरणं सुरुवातीला सांगितले. त्याच्यापैकी एका व्यक्तीचं उदाहरण थोडंसं विस्तृतरित्या पाहू, की शुकदेव परीक्षित महाराजांचं उदाहरण आपण पाहू शकतो, की परीक्षित महाराज हे पूर्ण पृथ्वी लोकाचे सार्वभौम सम्राट होते. पूर्ण पृथ्वीवर भारतवर्ष हे त्यांचं राज्य चालायचं. परंतु इतक्या ऐश्वर्य संपन्न कुळामध्ये जन्म होऊन आणि पूर्ण पृथ्वीचं सार्वभौम राज्य प्राप्त होऊन पण परीक्षित महाराज हे भगवंतांच्या प्रती पूर्ण से समर्पित होते आणि भौतिक आनंदाच्या प्रती पूर्णपणे विरक्त होते. त्यामुळेच ज्या वेळेस त्यांना ही गोष्ट कळाली की ब्राह्मण पुत्र शृंगी याच्याद्वारे शाप प्राप्त होऊन मृत्यू त्यांना प्राप्त होणारे 7 दिवसांमध्ये एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपलं ऐहिक जे जिम्मेदारी आहेत राजा म्हणून त्या आपल्या मुलाला सोपवल्या, जनमेजय यांना सोपवल्या आणि स्वतः भगवन चिंतनामध्ये पूर्णपणे मग्न होण्यासाठी राहिलेले 7 दिवस ते त्यांच्या हातात होते. त्या 7 दिवसांचा भगवत चिंतनामध्ये पूर्ण उपयोग करण्यासाठी गंगा नदीच्या काठी ते सर्व साधू संतांच्या संगतीमध्ये उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांनी 7 दिवस आणि 7 रात्र शुकदेव गोस्वामी यांच्याकडून श्रीमद भागवताचं श्रवण केलं. तर अशा उदाहरणावरून आपल्याला कळतं की कोणत्याही व्यक्तीचा वर्ण किंवा आश्रम महत्वाचा नाहीये. की एक खूप सुंदर ओळ येते श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्या एका गीतामध्ये. आपण ते गीत पाहू एकदा. श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्या तर्फे रचलेलं एक वैष्णव गीत आहे, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की गाय गौरा गौर मधुर स्वरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये स्टांजाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कडवं. कडवं. हा, कडवं. पुढच्या कडव्यामध्ये ते लिहितात, ग्रहे ठाको वने ठाको, सदा हरी बोले ठाको डाको, सुखे दुःखे भूले नाको, वदने हरी नाम करो रे, गाय गौरा गौर मधुर स्वरे. याच्यामध्ये ते लिहितात की कुणी घरात राहत असू किंवा कुणी वानप्रस्थ स्वीकारलेला असू, कुठे राहा, तुम्हाला जो कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी राहा, परंतु नेहमी काय करा, सदा हरी बोले डाको. की ज्या आश्रमामध्ये आहात, तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये आहात, कुणी वानप्रस्थ आश्रमामध्ये आहेत, ज्या आश्रमात आहात त्या ठिकाणी नेहमी भगवंतांच्या हरी नामाचा जप करा, कीर्तन करा. ते महत्वाचं आहे. म्हणजे कोणत्या आश्रमात आहोत ते महत्वाचं नाहीये, परंतु कशा प्रकारे त्या आश्रमात राहून भगवंतांचं नियमित चिंतन करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे.
कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. हा इथे एक उल्लेख जो येतोय ते आटलेल्या नदीचं पाणी हो मिळत हो नाही सारखं. हो तर हो. नेमकं त्याचा अर्थ मला काय? हे कळालं हा नाही. हा की इथे शुकदेव गोस्वामी कधी कधी आपण प्रश्नाच्या रूपामध्ये एखादी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतो, की उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला म्हणत असेल, की "तू काही मला वेडं समजलंयस का?" याचा अर्थ तो प्रश्न नाहीये. तो त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की "मी वेडा नाहीये, मला कळतं सगळं." त्याच प्रकारे शुकदेव गोस्वामी प्रश्न विचारून मुद्दे ह्यांनी प्रभावाने मांडत आहेत, की बरोबर. भगवंतांच्या दयेने वस्त्र पण उपलब्ध आहेत खूप सारे, त्याच्यासाठी भौतिकवादी लोकांची चापलुसी करण्याची गरज नाहीये. त्याच प्रकारे अन्नासाठी भगवंतांनी जे वेगवेगळे वृक्ष दिलेले आहेत त्यांच्यातर्फे खूप मोठ्या प्रचूर मात्रेमध्ये फळं पण दिले जातात आणि वृक्ष कधी कुणामध्ये भेदभाव करत नाहीत, की ह्या व्यक्तीला मी फळ देणार, त्या व्यक्तीला देणार नाही. आणि आपण पाहतो घरी पण कोणतं फळाचं झाड लावतो, कोणतंही भाज्यांचं किंवा फळांचं किंवा फुलांचं निसर्ग देताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये देतो तो. एवढ्या प्रमाणात देतो, की एकटा व्यक्तीच काय ते घर पण पूर्ण संपवू शकणार नाही. बरोबर आहे ना? एवढ्या हो प्रचुर हो हो प्रमाणामध्ये हो देतो. हो. त्याचप्रमाणे शुकदेव गोस्वामी सांगत आहेत, की नद्या पण पिण्याच्या पाण्यासाठी कुठं इकडं-तिकडं भरकटण्याची गरज नाहीये. निसर्गाने त्याची पण व्यवस्था केली, जिथं मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी देऊ शकतात त्या. तर त्या केवळ ह्या शरीराच्या गरजांसाठी भौतिकवादी लोकांचा स्तुती करण्याची गरज नाहीये, असं ते सांगत आहेत. हो. ठीक आहे प्रभूजी. उत्तर हरे हरे कृष्ण. आणि त्याच प्रकारे राहण्यासाठी खूप काळजी करण्याची गरज नाही आणि हे संन्यस्त कृष्ण. व्यक्तीसाठी सांगत आहेत, की त्याची पण व्यवस्था निसर्गाने केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व व्यवस्था भगवंतांनी जर केल्या आहेत, त्याच्यामुळे ऋषी मुनिगण अशा लोकांच्या स्तुतीमध्ये गुंतायची की त्यांना गरज नाही, जे की धना धनाच्या अतिसंचय केल्याने मदअंध झालेले आहेत. ठीक आहे प्रभूजी. येस हरे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? ठीक आहे, आपण पुढचा श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 6. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. एवं स्वचित्ते स्वत एव सिद्धा एवं स्वचित्ते स्वत एव सिद्ध आत्मा प्रियोर्थो भगवन्तनन्तः आत्मा प्रियर्थो भगवान अनंतः तं निवृत्तो नियतार्थो भजेत निवृत्तो नियतार्थो भजेत संसार हेतु परमश्च यत्र संसार हेतु परमश्च यत्र. हरे कृष्ण. क्षितिजा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. अशा प्रकारे स्थिर होऊन मनुष्याने सर्व शक्तिमत्वाने स्थित असणाऱ्या परमात्म्याची सेवा करावी. तोच अनंत, शाश्वत आणि सर्व शक्तिमान भगवंत असल्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय आहे आणि त्याची पूजा करून बद्ध जीवनाच्या मूळ कारणाचा शेवट करता येतो. तात्पर्य: भगवद्गीतेत 18.61 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण हेच सर्वव्यापी सर्वस्थित परमात्मा आहेत. म्हणून योगी केवळ त्यांचीच पूजा करीत असतो, कारण भगवंत हा काही भ्रम नसून वास्तवता आहे. प्रत्येक सजीव प्राणी कशाची ना कशाची तरी सेवा करीतच असतो. सेवा करणे हीच जीवाची स्वरूप स्थिती आहे. परंतु मायेच्या वातावरणात किंवा बद्धावस्थेत बद्ध जीव हा मायेची सेवा करतो. बद्ध जीव आपल्या क्षणभंगूर शरीराची, पत्नी, मुले बाळे यासारखे शारीरिक संबंधी यांची आणि हे शरीर व शरीर संबंधी यांच्या पोषणासाठी आवश्यक असा सरंजाम जसे घर, जमीन, संपत्ती, समाज आणि राष्ट्र यांची सेवा करीत असतो. परंतु अशा प्रकारची सारी सेवा एक भ्रमच असल्याचे त्याला समजत नाही. पूर्वी आपण अनेक वेळा चर्चा केल्याप्रमाणे हे भौतिक जगच वाळवंटातील मृगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. वाळवंटात आढळणाऱ्या मृगजळामुळे
मूर्ख प्राणी फसतात आणि त्या ठिकाणी पाणी नसले तरी ते पिण्यासाठी धावतात. परंतु वाळवंटामध्ये पाणी नाही म्हणून कोणी असा निष्कर्ष काढत नाही की पाणी नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. बुद्धिमान मनुष्याला माहिती असते की पाणी निश्चितच अस्तित्वात आहे. जरी हा पाण्याचा साठा वाळवंटापासून बराच दूर असला तरी सागर आणि महासागरामध्ये पाणी आहे. म्हणूनच मनुष्याने वाळवंटात पाण्याचा शोध न घेता सागर महासागराच्या आजूबाजूसच पाण्याचा शोध घ्यावा. आपल्यापैकी प्रत्येक जण जीवनातील वास्तविक सुखाच्या अर्थात शाश्वत जीवन, सनातन आणि अमर्याद ज्ञान आणि अनंत असे आनंदमय जीवन यांच्या शोधात असतो. परंतु वास्तवतेचे ज्ञान नसलेले मूर्ख लोक मायेमध्ये वास्तवतेचा शोध घेत आहेत. हे भौतिक शरीर शाश्वतरित्या अस्तित्वात राहू शकत नाही आणि पत्नी, मुले, बाळे, समाज आणि राष्ट्र यासारख्या नश्वर शरीराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी शरीराच्या बदलाबरोबरच बदलतात. याला संसार किंवा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांची पुनरावृत्ती असे म्हणतात. जीवनातील या समस्यांचे उत्तर शोधण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे, परंतु मार्ग ज्ञात नाही. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की ज्याला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या जीवनातील दुःखांचा शेवट करायचा आहे त्याने केवळ भगवंतांची आराधना करण्याची प्रक्रिया अंगीकारावी. हेच भगवद्गीतेच्या 18.65 शेवटीही सांगण्यात आले आहे. आपल्या बद्धावस्थेचे समूळ उच्चाटन करायचे असल्यास भगवान श्रीकृष्णांची आराधना करणे अनिवार्य आहे. जीव त्यांचे अंश आहेत. भगवद्गीता 18.61 आणि जीवाप्रती असणाऱ्या स्वाभाविक प्रेमामुळेच ते सर्व जीवांच्या हृदयात उपस्थित आहेत. मातेच्या मांडीवरील मूल स्वाभाविकपणेच मातेवर प्रेम करते आणि माता मुलावर प्रेम करते. परंतु जेव्हा मूल मोठे होते आणि परिस्थितीने भारावून जाऊन हळूहळू ते मातेपासून दूर जाऊ लागते, अशा स्थितीत मूल जरी मातेला विसरले तरी मातेला आपल्या मोठ्या झालेल्या मुलाकडून काही ना काही सेवेची सदैव अपेक्षा असते. त्याचबरोबर तिला आपल्या मुलावर पूर्वी इतकेच प्रेमही असते. त्याचबरोबर आपण सर्वजण भगवंतांचे अंश आहोत आणि त्यामुळे ते सदैव आपल्यावर प्रेम करतात व आपल्याला पुन्हा भगवद्धामात घेऊन जाण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात. परंतु आपण बद्ध जीव त्यांची पर्वाच करीत नाही आणि त्याऐवजी भ्रामक शारीरिक संबंधांचा पाठपुरावा करतो. यास्तव आपण स्वतःला या जगाच्या साऱ्या मोहमयी संबंधापासून मुक्त केले पाहिजे आणि भगवंत हेच अंतिम सत्य असल्या कारणाने त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी पुनर्संबंध प्रस्थापित केला पाहिजे. वस्तुतः मूल ज्याप्रमाणे मातेचा आश्रय घेते त्याप्रमाणे आपणही त्यांचा आश्रय घेण्यास उत्सुक असले पाहिजे. भगवंतांचा शोध घेण्यासाठी अन्यत्र कुठे जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते प्रत्येकाच्या हृदयात उपस्थित आहेत. तथापि याचा अर्थ असा नाही की मंदिर, मस्जिद, चर्च आदी प्रार्थना स्थळांमध्ये जाऊ नये. अशा पवित्र स्थळीही भगवंत उपस्थित आहेत, कारण भगवंत सर्वव्यापी आहेत. साधारण मनुष्यांसाठी अशी पवित्र स्थळे म्हणजे भगवत तत्व जाणण्याची केंद्रे आहेत. मंदिरे जेव्हा कृतीहीन बनतात तेव्हा सामान्य लोकांना त्यांच्याविषयी आस्था राहत नाही आणि परिणामी अधिकाधिक लोक हळूहळू निरीश्वरवादी होतात आणि सारा समाजच शेवटी नास्तिक बनतो. असा हा नरकतुल्य समाज कृत्रिमरित्या जीवनाच्या गरजा वाढवतो आणि जीवन जगणे सर्वांसाठीच असह्य बनते. नास्तिकवादी समाजाचे मूर्ख नेते ईश्वरविहीन जगात शांती आणि समृद्धी आणण्यासाठी भौतिक प्रगतीच्या नावाखाली विविध योजना आखण्याचा प्रयत्न करतात आणि असे सारे प्रयत्न हे केवळ भ्रामकच असल्यामुळे लोक अकार्यक्षम दृष्टीहीन नेत्यांची एकापाठोपाठ एक निवड करतात. असे नेते कोणत्याही प्रकारची उपाययोजना आखण्यास अकार्यक्षम असतात. आपल्याला जर खरोखरच ईश्वरविहीन समाजातील विसंगती नाहीशी करण्याची इच्छा असेल तर आपण भागवतासारख्या शास्त्रांच्या तत्वांचे पालन केले पाहिजे आणि भौतिक लाभाचे किंचितही आकर्षण नसलेल्या श्रील शुकदेव गोस्वामींसारख्या व्यक्तींच्या आदेशांचे अनुसरण केले पाहिजे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे
मनुष्याने शाश्वत अशा भगवंतांच्या आराधनेमध्ये स्वतःला गुंतवलं पाहिजे, ना की अशा भौतिक व्यक्तींच्या त्यांची स्तुती किंवा गुणगान करणे, त्यांच्याकडून कोणता भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी. तर या तात्पर्याच्या सुरुवातीला श्रील प्रभुपादजी 5व्या स्कंदातील एका खूप विशेष श्लोकाचं रेफरन्स देत आहेत त्यांच्या तात्पर्यामध्ये, जिथे सांगितलं आहे की कशाप्रकारे एक मोहित झालेला, भ्रमित झालेला जो व्यक्ती आहे, तो अशा संबंधांना जे की नश्वर आहेत, जसं की पत्नी, मुलं, समाज, राष्ट्र इत्यादी, कशामुळे नश्वर आहेत? की या जन्मामध्ये आपल्याला एखादी व्यक्ती पती किंवा पत्नीच्या रूपामध्ये प्राप्त झाली, परंतु पुढच्या जन्मामध्ये आपल्याला दुसरा सेट मिळेल आई-वडिलांचा, पती किंवा पत्नीचा, मुलाबाळांचा, समाजाचा किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये जन्म होईल. त्याच्यामुळे हे जे शारीरिक स्तरावर जे संबंध आहेत, नातेसंबंध, शास्त्र सांगतं की ते शाश्वत नाहीयेत. ह्या जन्मापुरते उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे जी जिम्मेदारी आहेत त्या व्यवस्थित पार पाडाव्या, पण कधीही शाश्वत जो भगवंतांविषयी आपला जो संबंध आहे, एका मुलाचा त्याच्या आई-वडिलांच्या प्रती किंवा मुलीचा तिच्या आई-वडिलांच्या प्रती, त्या प्रकारे तो संबंध शाश्वत असा गणला पाहिजे, भगवंतांसोबतचा संबंध. तर इथे एक खूप सुंदर श्लोक येतो 5व्या स्कंदामध्ये, माझ्या मते 5वा अध्याय आणि पहिलाच श्लोक आहे तो. एक मिनिट. 5वा स्कंद 5वा अध्याय आणि 8वा श्लोक आहे. तर कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. ऋषभदेव त्यांच्या 100 मुलांना ही शिकवण देत आहेत आणि त्या 100 मुलांपैकी सर्वात जे मोठे होते ते होते भरत महाराज, ऋषभदेवांचे पुत्र. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. पुंसं स्त्रिया मिथुनी भावम एतम मिथुनी भावमेतं तयोर्मिथो हृदयग्रन्थिम् आहुः. तयोर्मितो हृदयग्रन्थिम् आहुः. अतो ग्रहक्षेत्रसूताप्तवित्तैर् अतो गृहक्षेत्रसूक्ताप्तवित्तैः जनस्य मोहोऽयम् अहं ममेति. जनस्य मोहोऽयम् अहं ममेति. तर या श्लोकामध्ये ऋषभदेव सांगतात की पुंसा स्त्रिया मिथुनी भावम एतम, की ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष यांच्यातलं आकर्षण हे ज्यावेळेस संबंधांचं बेसिस ठरतं, त्यावेळेस तयोर मिथो हृदय ग्रंथीम आहुः, की हृदयातले जे भौतिक संबंधांचे जे पाश आहेत ते अधिकाधिक घट्ट दृढ होत जातात. आणि कशा प्रकारचे पाश आहेत ते? अतो ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तैर, आणि मनुष्य विचार करायला लागतो की हे ग्रह म्हणजे हे घर माझं आहे, क्षेत्र म्हणजे जमीन, जुमला, संपत्ती ही माझी आहे, सूत, सूत म्हणजे मुलं, मुली हे सगळे माझे आहेत, आप्त म्हणजे माझ्या शरीराशी संबंधित जे काही आहेत, काका, काकू, मामा, मामी, आत्या, बाकीचे सर्व नातेवाईक हे सर्व माझे आहेत. वित्तैर, आणि ही सगळी धनसंपत्ती माझी आहे. अशा प्रकारे भौतिक शारीरिक संबंधांच्या वर आधारित हे जे नातेसंबंध आहेत, त्यांना व्यक्ती मी आणि माझे नातेसंबंध केवळ यांच्यामध्येच गुरफटून जातो किंवा आसक्त होऊन जातो. जनस्य मोहोयम अहम ममेती, आणि व्यक्ती फक्त याचाच विचार करायला लागतो की आय अँड माइन, मी आणि माझ्याशी संबंधित जे आहेत, केवळ त्यांच्याच इंद्रिय तृप्तीचं किंवा भल्याचं मी बघणार, बाकीच्यांचं काही पण हो. तर ऋषभदेव जे आहेत आपल्या मुलांना सांगत आहेत, इन्स्ट्रक्ट करत आहेत की हे भरत आणि बाकीचे जे 99 त्यांचे मुलं होते,
की या भौतिक शारीरिक संबंधांच्यावर आधारित जे काही नातेसंबंध आहेत यांच्या प्रती आसक्त होऊ नका. आसक्त व्हायचे तर अशा शाश्वत भगवंतांच्या प्रती व्हा, जे की जन्मोजन्मांतरांपासून आपल्याला आपली संरक्षण करण्यासाठी, भरण-पोषण करण्यासाठी काळजी घेत आहेत आणि वाट पाहत आहेत शाश्वत आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला परत प्राप्त करण्यासाठी त्यांच्या मुलाच्या रूपामध्ये किंवा मुलीच्या रूपामध्ये. तर अशा भगवंतांच्या प्रती आपण निश्चितपणे आसक्त राहायला पाहिजे, ना की अशा नातेसंबंधांच्या प्रती जे की नश्वर आहेत. पुढच्या जन्मामध्ये दुसरे स्वीकारावं लागतील आपल्याला, जर आपण भौतिक जगात राहिलो तर. तर अशा सर्वशक्तिमान परमात्म्याची, भगवंतांची सेवा करावी, ना की कोणत्या भौतिकवादी व्यक्तीची, ज्याच्याकडून काही आपल्याला भौतिक लाभ प्राप्त होत आहे. अशा व्यक्तीची सेवा करण्यापेक्षा किंवा पूजा करण्यापेक्षा भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलं पाहिजे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी. प्रभूजी, आता आपण गृहस्थ जीवनामध्ये आहोत, तर आपण जे पण आहे नॉर्मल सगळे पब्लिक, त्यांनी जे पण काय म्हणतात की संन्यासासारखं आसक्ती निर्माण करायला हवी, की आपल्याला जे भोग मिळत आहे गृहस्थ जीवनामध्ये त्याचा भोग घेत घेत आपण भक्तीमध्ये पुढे जायला हवं. कारण की भोग घेत गेलो तर आपली कुठे ना कुठे आपल्याला ते एक मायासोबत कनेक्शन लागून जातं. तर एका गृहस्थाने या सगळ्या गोष्टींमध्ये दोघांमध्ये कसं जीवन संतुलन करता येईल, हो, संतुलन संतुलन ठेवा. कसं करता येईल, हो, खूप छान बॅलन्स. प्रश्न आहे, की सर्वात अगोदर एक गोष्ट, की आपल्याला आपल्या जिम्मेदाऱ्यांची परिपूर्णता करण्यासाठी आसक्त राहण्याची गरज नाहीये. एक इंग्रजीमध्ये सांगितलं जातं, वी शुड बी अफेक्शनेट बट वी शुड नॉट बी अटॅच, की आपण प्रेमळ निश्चित राहिलं पाहिजे. आपले आई-वडील असू, पती किंवा पत्नी असू, मुलं-बाळं असू आणि बाकीचे जे नातेसंबंधी असू, भाऊ, बहीण आणि बाकीचे नातेसंबंधी. परंतु आसक्तीमध्ये आणि अफेक्शनेट म्हणजे स्नेहाने त्यांच्यासोबत आपल्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करणे, आदान-प्रदान करणे याच्यामध्ये फरक आहे, की आसक्ती याच्यामध्ये सर्वात अगोदर काय बरोबर आणि काय चुकीचं याच्यामध्ये आपण डिस्क्रिशन म्हणजे सदसद विवेक बुद्धी वापरत नाही. दुसरी गोष्ट, की चुकीच्या गोष्टींना पण आपण प्रोत्साहन देतो. जसं की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की स्पेअर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. याचा अर्थ की जर आई-वडिलांनी आपल्या मुलांचे लाड करण्याच्या नादामध्ये इतके प्रकारचे लाड केले, की त्याला शिस्त, डिसिप्लिन नावाची कोणतीच गोष्ट राहिली नाही, तर पुढे ती मुलाच्याच दुःखाचं, संकटाचं कारण ठरेल. त्याच्यामुळे आई-वडिलांचा मुलांच्या प्रती स्नेह म्हणजे की प्रेमासोबतच त्या मुलाला डिसिप्लिन, शिस्त पण शिकवणं आवश्यक आहे, जेणेकरून तो एक चांगला जिम्मेदार व्यक्ती म्हणून पुढे आयुष्यामध्ये मोठा होईल. त्याचप्रकारे पती किंवा पत्नींचं एकमेकांच्या प्रती नातं म्हणजे जर ते भौतिक, शारीरिक आधारावर असेल, तर पत्नी समजेल की हा व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी सर्व सुविधा आणि सर्व कम्फर्ट हे देण्यासाठी पाठवलेला व्यक्ती आहे किंवा पती व्यक्ती करेल की ही म्हणजे माझ्यासाठी मी जसं सांगेल त्याच प्रकारे आदेशाचं पालन केलं पाहिजे किंवा मला जसं पाहिजे तसंच मला आनंद प्रदान केला पाहिजे. म्हणजे तो स्त्रीला, पत्नीला आपल्या आनंदाचं, उपभोगाचं साधन समजेल. हे झालं ऐहिक किंवा शारीरिक संबंधांच्या आधारावरील आसक्ती. परंतु अफेक्शनेट म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये जिम्मेदारी करणे म्हणजे काय, की जसं मी नेहमी सांगतो, की ही जी व्यक्ती आहे पत्नीच्या रूपामध्ये प्राप्त झालेली, माझी पत्नी असण्याच्या अगोदर भगवंतांनी माझ्या काळजीमध्ये दिलेला जीव आहे. त्याच्यामुळे माझं जिम्मेदारी आहे पती म्हणून, की हिची एवढं व्यवस्थित काळजी घ्यावी, जेणेकरून भक्तीचं पालन करताना, भक्ती मार्गाचं पालन करताना काही अडथळा येऊ नये, प्रोत्साहन देता यावं. त्याचप्रकारे पत्नीने विचार करावा, की हा जो पती परमेश्वर प्राप्त झाला आहे, तो भगवंतांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधीच्या रूपामध्ये माझ्या जीवनामध्ये आहे. त्याच्यामुळे मी माझ्या स्तरावर जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगलं सपोर्ट करावं आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीसाठी. जर ह्या भावनेमध्ये पतीने पत्नीची आणि पत्नीने पतीची जर काळजी घेतली, तर त्याच्यामध्ये जनस्य मोहोयम अहम ममेती असं कधीच होणार नाही, की
कोणती चुकीच्या गोष्टीसाठी आपण प्रोत्साहन देऊ किंवा चुकीच्या गोष्टीसाठी एकमेकांना सपोर्ट करू. उलट आध्यात्मिक प्रगतीसाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊन, सपोर्ट करून दोघंही भक्तीमध्ये प्रगती करू शकतात, भगवत धामात जाऊ शकतात. परंतु शारीरिक किंवा भौतिक स्तरावर जर एकमेकांच्या प्रती आसक्त राहिले, तर ही आसक्ती आज न उद्या कमी होईल, क्षीण होईल आणि नष्ट पण होईल. त्याच्यामुळे भौतिक स्तरावरील संबंध हे नश्वर आहेत. ते ज्यावेळेस इंद्रिय भोग हळूहळू कमी क्षीण होत जातो, ते नातेसंबंध पण क्षीण होत जातात. परंतु आध्यात्मिक स्तरावरील जे स्नेहबंध आहेत, ते भगवंतांना सेंटरमध्ये केंद्रात ठेवून आपण त्या व्यक्तीच्या प्रती स्नेह ठेवतो किंवा सेवा करतो. कळालं माताजी फरक? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो हं. प्रभूजी. तर निश्चित मी तर म्हणतो सर्व जिम्मेदाऱ्या प्रभुपाद सांगायचे, यू वुड बिकम अ बेटर सन, यू वुड बिकम अ बेटर डॉटर. म्हणजे तुम्ही अधिक चांगला मुलगा आपल्या आईवडिलांचा बनाल, अधिक जिम्मेदार आणि चांगली मुलगी आपल्या आईवडिलांचं बनाल किंवा अधिक चांगले पती बनाल आपल्या पत्नीसाठी, कुटुंबासाठी किंवा अधिक चांगली पत्नी बनाल आपल्या कुटुंबासाठी, आई बनाल आपल्या कुटुंबासाठी, जर आपण भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन केलं तर. तर कोणत्याही जिम्मेदाऱ्या सोडायच्या नाहीयेत. परंतु ज्या भावाने आपण त्या जिम्मेदाऱ्या प्रदान करत आहोत, तो भाव भगवंतांच्या सेवेचा ठेवणं आवश्यक आहे. मग सर्व जिम्मेदाऱ्या ह्या भगवंतांची सेवाच ठरतील. बर्डन नाही ठरणार. ठीक आहे माताजीच, प्रभूजीच, हरे कृष्ण. प्रभूजी मला थोडं कन्फ्युजन झालं इकडे, हां. कारण की आपण जिम्मेदारी तर आपण पार पाडतो, जे पण गृहस्थ लोक आहेत सगळे त्यांची जिम्मेदारी पार पाडतात. पण जे आपल्याला न मागता जे असे आपल्याला आयुष्यामध्ये काही काही गोष्टी मिळत जातात, जे आपण भौतिक स्तरावरच जे आहेत त्या, तर आपण त्या गोष्टींचा आपण भोग घेतला पाहिजे की आसक्ती नाही ठेवली पाहिजे, जे पण मागता किंवा न मागता जे पण असेल. जे प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते, त्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये करायला पाहिजे निश्चित, ना की आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी. 1 मिनिट, त्याच्या संबंधी खूप सुंदर श्लोक आहे, आपण पाहू तो. की श्रील रूप गोस्वामींच्या द्वारे रचित हा श्लोक आहे. कृपया एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. हां. अनासक्तस्य विषयान् अनासक्तस्य विषया यथार्हम् उपयुञ्जतः उपयुञ्जतः निर्बन्धः कृष्ण संबंधे निर्बंध कृष्ण कृष्ण संबंधे संबंधे युक्तं वैराग्यम् उच्यते. वैराग्यमुच्यते. तर याच्यामध्ये रूप गोस्वामी सांगतात, अनासक्तस्य विषयान, की आपल्या वैयक्तिक इंद्रिय भोगासाठी कोणत्याही गोष्टीशी आसक्त न होता, यथार्हम उपयुञ्जतः, प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सोबतचा संबंध ओळखून भगवंतांच्या सेवेमध्ये जर जोडला आपण त्या गोष्टीला, तर अशा वैराग्याला युक्त वैराग्य म्हणतात ते. की याचा अर्थ, उदाहरणार्थ प्रभुपादजी उदाहरण देतात, की जसं की एखाद्याला खूप चांगली गाण्याची कला आहे एखाद्यामध्ये आणि अगोदर जर तो व्यक्ती कोणते बाकीचे भौतिकवादी जे गाणे वगैरे आहेत ते जर गात असेल, त्याला ती गाण्याची कला सोडण्याची गरज नाहीये भक्तीमध्ये आल्यानंतर. तीच गाण्याची कला तो भगवंतांचे गुणगान गाण्यात पण वापरू शकतो. एखाद्याला जर बोलण्याची, एखादा विषय व्यवस्थित समजून सांगण्याची क्षमता भगवंतांनी दिलेली आहे. भक्तीमध्ये आल्यानंतर ते सोडण्याची गरज नाहीये. भगवत भक्तीच्या संबंधातील गोष्टी प्रचार प्रसार करण्यामध्ये, समजून सांगण्यामध्ये आपण ती बुद्धी लावू शकतो. एखाद्याला पाककला, कुकिंग स्किल्स खूप चांगल्या दिलेल्या आहेत, तर त्या सोडण्याची गरज नाहीये. भगवत भक्तीमध्ये त्या आपण वापरू शकतो. तसं तुम्ही जे सांगितलं, की भगवंतांच्या कृपेने किंवा इच्छेने ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यात, त्यांना त्याग करण्यापेक्षा त्यांना कशाप्रकारे भगवत भक्तीमध्ये जोडता येईल, हे आपण प्रयत्न करायला पाहिजे माताजी. ठीक आहे? प्रभूजी हरे धन्यवाद. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. वेळ झालेला आहे आजचा. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण.
आपल्या सर्वांना ह्या ज्या गोष्टी आपण शिकत आहोत श्रीमद भागवतामधून, त्या पटत आहेत, आपल्या जीवनामध्ये आपण लागू करू शकतो अशा वाटत आहेत का खूप साऱ्या थेरॉटिकल म्हणजे खूप अवघड वाटतायत? हरे कृष्ण. नाही, लागू करू शकतो प्रभूजी. लागू उत्तम करू वैराग्य शकतो. मुच्यते करू शकतो. हो ना. कारण आपण इतक्या साऱ्या छान भक्तांचं उदाहरण पाहिलं, जसं परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज, हे काही वैरागी नव्हते, हे काही संन्यासी नव्हते, परंतु तरीही गृहस्थ जीवनातल्या धर्माचं पालन करून पण त्यांनी भगवत भक्तीमध्ये श्रेष्ठ स्तर प्राप्त केला आपल्या जीवनामध्ये. तर ही संकल्पना मुळात चुकीची आहे. कुणाला जर वाटत असेल की मला जर भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करायची तर सगळ्या जगातल्या गोष्टींचा त्याग करावा लागेल का? असं अजिबात नाहीये. गोष्टींचा त्याग नाही करायचा, परंतु त्या गोष्टींचा आपल्या स्वतःच्या स्वार्थी भोगासाठी उपभोग घेण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला बदलून त्या गोष्टींचा भगवत सेवेमध्ये कसा उपयोग करता येईल याचा विचार करणे म्हणजे भक्ती आहे. निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. युक्तम वैराग्यम उच्यते, की युक्त वैराग्य, खऱ्या प्रकारचं वैराग्य ते ज्यावेळेस आपण जीवनात प्राप्त झालेल्या प्रत्येक गोष्टीला भगवंतांच्या सेवेशी जोडतो आणि त्यांच्या सेवेमध्येच उपयोग करतो, ना की वैयक्तिक इंद्रिय भोगासाठी. हरे कृष्ण. कुणाचा काही अजून प्रश्न आहे का प्रभूजीच माताजी? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. कृष्ण दंडवत. हरे कृष्ण. दंडवत प्रभुजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रभुजी.